हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर दुपारी 3 वाजता होणार सुनावणी. कोकाटेंना जामीन मिळणार की जेल होणार याकडे लक्ष. कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात कोरोनरी एंजिओग्राफी करण्यात येणार. तर नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल. माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा. राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा मंजूर. कोकाटेंच्या जागेवर नव्या मंत्र्याची नेमणूक. निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची सूत्रांची माहिती. माजी मंत्री की नव्या चेहऱ्याला अजित पवार पसंती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईत 2 दिवसांचा विशेष दौरा. पालिका निवडणुकांपूर्वी सुरू होत असलेल्या नवीन शाखांचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. चोवीस नगर परिषदांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाचा प्रचार आज थंडावणार. उमेदवारांचा प्रचार रॅली आणि वैयक्तिक भेटीगाठींवर भर. तिच्या प्रकरणानंतर सातत्याने येत असलेल्या धमक्यांमुळे बिहार पोलिसांनी केली मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सुरक्षेत वाढ. एमआयएम नेता जलील यांनीही दिली धमकी. भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातल्या इमारतीत शिरला बिबट्या. भरवस्तीत बिबट्या शिरल्यानं घबराट. बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी. आता सुवर्ण खिडकीतून घेता येणार साईबाबांचं मुखदर्शन. साई भक्तांना सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम केली अर्पण. बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आंदोलनाचे नेते उस्मान हादीची गोळ्या झाडून हत्या. हत्येनंतर बांगलादेशात उफाळला हिंसाचार. चला एका ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूयात. लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात पंतप्रधानांसोबत सर्व विरोधी नेत्यांची अनौपचारिक चहापान बैठक पार पडते. आज संसद भवनात एक अनोखा राजकीय क्षण पाहायला मिळाला. लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात पंतप्रधानांसोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते अनौपचारिक चहापानासाठी एकत्र आलेत. संसदेत सुरू असलेल्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवत संवाद आणि समन्वयाचा संदेश या भेटीतून देण्यात आला अशी चर्चा संसद वर्तुळात सुरू आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, या चहापानाचं म्हणजे अनौपचारिक चहापानाचं औचित्य काय? विशाल, जर बघितलं आपण तर या संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधी पक्ष हे शाब्दिक युद्ध आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण या हिवाळी अधिवेशनाचा समारोप होताना म्हणजे या संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाचताना सर्व बहुतांश विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. लोकसभा अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला ते देखील उपस्थित आहेत. बहुतांश केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षांचे बहुतांश नेते महाराष्ट्रातल्याही सुप्रिया सुळे या ज्या नेत्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाचे नेत्या, त्या संसदीय दलाच्या नेत्या आहेत, त्या उपस्थित आहेत. म्हणजे लोकसभेतील संसदीय दलाची सर्व बहुतांश नेते उपस्थित आहेत. यापूर्वी गेल्या वेळी या चहापानाला बहिष्कार घालण्यात आला होता, पण यावेळेस समारोपाला सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये असं म्हणावं लागेल की हिवाळी अधिवेशनाचा समारोप झालेला आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि आता राज्यातल्या घडामोडी. मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या याचिकेवर दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. ॲडव्होकेट अनिकेत निकम आज पुन्हा माणिकराव कोकाटे यांची बाजू कोर्टात मांडतील. न्यायमूर्ती RN लड्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून सत्र न्यायालयाने दिलेल्या 2 वर्ष कारावास या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माणिकराव यांना कोर्टाकडून आज दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेतील. एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई केली जाईल. कोकाटेंवर उपचार करत असल्याचा 2 डॉक्टरांचा जबाबही पोलिसांनी नोंदवला. त्यामुळे आज सकाळच्या सत्रात म्हणजे साधारण आपण जर लक्षात घेतलं 12 वाजेच्या आत त्यांच्यावरती आज एंजिओग्राफी केली जाणार होती आणि त्यानंतर या एंजिओग्राफीमध्ये काय निष्पन्न होतंय यावरनं पोलीस डॉक्टरांशी सल्लामसलत करतील, त्यांचं म्हणणं नोंदवून घेतील आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावरती काय कारवाई करावी, म्हणजे त्यांना ताब्यात घेतलं जावं की नाशिकला नेलं जावं याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल. पण माणिकराव कोकाटेंच्या अटकेचे आदेश आल्यानंतर नाशिक पोलीस आज पुन्हा लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत. काल रात्री 10:30 वाजता देखील ते लीलावती रुग्णालयात पोहोचलेले होते. माणिकराव कोकाटेंवर आज एंजिओग्राफी होणार आहे, तर काही निघालं नाही तर माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज मिळेल आणि पोलीस कोकाटेंना अटक करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आज जी एंजिओग्राफी केली जाते त्यानंतर नेमका काय रिपोर्ट समोर येतोय यावरनं माणिकराव कोकाटेंवरती पुढची कारवाई काय केली जावी याबद्दलचा निर्णय नाशिक पोलिसांचं पथक घेईल. पण कालच नाशिक पोलिसांचं पथक साधारण संध्याकाळी 5 वाजता नाशिकवरनं निघालेलं होतं आणि त्यानंतर रात्री ते 10:30 वाजता लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटेंच्या तब्येतीच्या संदर्भातली माहिती घेण्याकरता डॉक्टरांना भेटलं. 2 डॉक्टरांचा जबाब जो आहे तो नोंदवून घेण्यात आला. परवा दुपारी 12 वाजल्यापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्या कारणाने माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात उपचाराकरता दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्यावरती उपचार जे ते केले जात आहे. काल रात्री त्यांच्यावरती एंजिओग्राफी करण्याच्या संदर्भातला निर्णय जो तो घेण्यात आला आणि त्यानुसार सकाळच्या सत्रात आज त्यांच्यावर एंजिओग्राफी केली जाणार आहे. लीलावती रुग्णालयात दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कदाचित या पत्रकार परिषदेत डॉक्टर माणिकराव कोकाटे यांच्या आरोग्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ते देऊ शकतात किंवा याबद्दल पोलिसांनी देखील डॉक्टरांकडून काय जबाब नोंदवून घेतला याबद्दलची माहिती देखील दिल्या जाऊ शकते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत या आजच्या दुपारी 2 वाजता होणाऱ्या म्हणजे लीलावती हॉस्पिटलमध्ये दुपारी 2 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती जी आहे ती दिली जाईल. त्यामुळे आता आज नेमकं काय घडते बघा, एका पाठोपाठ एक घडामोडी वेगाने घडतायत. दुपारी 3 वाजता माणिकराव कोकाटे यांनी त्यांना झालेल्या शिक्षेच्या संदर्भातली पुनर्विचार याचिका ही मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे. त्यावरची सुनावणी दुपारी 3 वाजता होणार आहे आणि आता नेमकं काय घडते जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी संकेत वरक देखील आपल्याबरोबर आहेत. संकेत, आपण जर पाहिलं तर अगदी परवापासून तू या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवूनच काल देखील जेव्हा नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल झालं तू त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत होता. आत्ताचा अपडेट काय? तर आपण जर पाहिलं तर काल रात्री 10च्या आसपास नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते लीलावती रुग्णालयात आलं. त्याआधी ते बँड्रा पोलीस स्टेशनला गेलं, तिथून त्यांनी सगळं पेपरवर्क केलं. नंतर ते लीलावती रुग्णालयात आले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि आज महत्वाचा दिवस होता कारण की आज मुंबई हायकोर्टात संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होती. महत्वाची गोष्ट म्हणजे ती सुनावणी आता पुढे 3 वाजता गेलेली आहे. त्याच्यामुळे 3 वाजता काय होतंय पाहणं महत्वाचं असतं. पण त्याआधी आज माणिकराव कोकाटे यांच्यावरती अँजिओग्राफी होणार आहे. त्याच्यामुळे नाशिक पोलिसांचं एक पथक आहे ते इथेच थांबलेलं आहे. अँजिओग्राफीचा अहवाल काय होतो, रिपोर्ट काय होतो, त्याच्यामध्ये काय सांगतात हे पोलिसांना जाणून घ्यायचं हे खूप जास्त महत्वाचं असणार आहे. त्या रिपोर्टमध्ये ते खूप जास्त महत्वाचं असणार आहे. जर रिपोर्ट नॉर्मल आले तर पोलिसांच्या पथ्यात पडणार आहे, ते अटक करू शकतात जर कोर्टाने पण दिलासा दिला नाही तर. जर रिपोर्ट जर निगेटिव्ह आले तर मात्र काय होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण सध्या आपल्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आली ती म्हणजे परवापासून माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात आहेत. कोणतंही प्रेस ब्रीफिंग झालं नव्हतं, कोणतंही मीडिया ब्रीफिंग झालं नव्हतं, प्रेस नोट काढली नव्हती, मीडिया बुलेटिन काढलं नव्हतं. पण आज दुपारी 2 वाजता लीलावती रुग्णालयामध्ये प्रेस ब्रीफिंग होणार आहे. गेल्या 2 दिवसात जे जे घडलं, माणिकराव कोकाटेंची तब्येत कशी होती, काय सुधारणा झाली, स्थिर होती, अस्थिर होती, बीपीचा त्रास कधी झाला आणि अँजिओग्राफी का करावी लागते, संपूर्ण प्रकरणाची माहिती आता स्वतः डॉक्टर आपल्याला दुपारी आज 2 वाजता देणार आहेत. विशाल सर, धन्यवाद संकेत या सगळ्या तपशिलाबद्दल. माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आणि काल कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना
म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देऊ केलेला होता. अजित पवारांकडनं तो देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करण्यात आला आणि देवेंद्र फडणवीसांनी तो स्वीकारला. शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही कोर्टाने जारी केला आणि त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदादांकडे देण्यात आलेली आहे. तर महायुती सरकार स्थापन झाल्यापासून 2 राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे. तसंच आतापर्यंत अजित पवार अनेक वेळा वादात सापडलेत. पाहूयात नेमके कोणकोणते वाद या सगळ्या कालावधीत अजितदादांच्या समोर होते. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण, गैरव्यवहार प्रकरण जे आहे ते समोर आलं पार्थ पवारांचं. शिवाय धनंजय मुंडेंवर कृषी खात्याचे मंत्री असताना घोटाळ्याचे आरोप झाले. संतोष देशमुख हत्येप्रकरणी देखील धनंजय मुंडेंवर टीका करण्यात आली. सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली. सभागृहात रम्मी खेळल्याप्रकरणी देखील माणिकराव कोकाटे वादात सापडले. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप नवाब मलिक यांच्यावरती करण्यात आले. तर कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावरून बाबासाहेब पाटील हे वादात सापडले. तर पुणे पोर्शे प्रकरणात आरोपीला मदत केल्याचा आरोप आमदार सुनील टिंगरे यांच्यावरती करण्यात आला. तर IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना दादांनी दमदाटी केल्याचं प्रकरण जोरदार चर्चेत आलं. तर माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जी आहे ती जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरतीच होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं अजित पवारांकडेच राहणार असल्याची माहिती आहे. नवीन मंत्री नेमताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या इच्छुकांमध्ये माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. अजित पवार माजी मंत्र्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला पसंती देणार याकडे सर्वांचं लक्ष. तर मुंबई महापालिकेत अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं वर्णन करायचं झाल्यास दादा नकोसे आणि काका हवेसे अशी परिस्थिती समोर दिसते. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या मुंबई युतीबाहेर ठेवण्याचा त्यांना जोरदार प्रयत्न केला जातोय. शिवसेना भाजपचं जागा वाटप 150 जागांवरती येऊन पोहोचलंय. तर दादांना अजून युतीत घेणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुंबईत दादांचा पक्ष त्यांच्या सहकार्यांना नकोसा झाला अशी चर्चा रंगली आहे. तर या उलट परिस्थिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची. शरद पवार यांना मात्र काँग्रेस, उभाटा, मनसे यांच्याकडून निमंत्रण देण्यात आलंय. तसा प्रस्ताव वर्षा गायकवाड आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना दिलाय. तर दुसरीकडे अजित पवार यांना मुंबईत एकटं पाडलं गेलं तर त्यांचा पक्षसुद्धा शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेता येईल का याची चाचपणी करताना दिसून येतोय. आणि त्यामुळे अजित पवार नकोसे तर शरद पवार सगळ्यांना हवेसे असल्याचं चित्र दिसून येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. काल राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेचा आढावा घेण्यात आला होता. तर आज उर्वरित महाराष्ट्रातील पालिकांमध्ये काय करायचं याबाबत मंथन करण्यात येणार आहे. उर्वरित राज्यातील पदाधिकारी या बैठकीत सहभागी होतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत 2 दिवसीय विशेष दौरा करणार आहेत. राज ठाकरे शनिवार आणि रविवारी पूर्व पश्चिम उपनगराचा दौरा करतील. मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मनसेकडनं अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत. राज ठाकरेंच्या हस्ते या शाखांचं उद्घाटन केलं जाईल.